नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बुधवारी संध्याकाळी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नवरात्रोत्सव मंडळाची बैठक पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी डीवायएसपी संदीप मिटके आणि शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून उत्सव काळात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच नवरात्र उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या। आज बैठक आयोजित करण्यात आली होती, नेमकं काय सूचना आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने केल्या? नमस्कार, मी प्रदीप देशमुख, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन। आमच्या प्रशासनातर्फे आज माननीय एसडीपीओ शिर्डी श्री मिटके सर यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या कोपरगाव शहर आणि शहराच्या परिसरातील ज्या सार्वजनिक मंडळ आहेत तर त्यांची एक मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती। मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी यांची एक मीटिंग, शांतता कमिटी मीटिंग ही आयोजित करण्यात आलेली होती। या मीटिंगमध्ये सर्वप्रथम आम्ही त्यांचे स्वागत करून आपला नवरात्र उत्सव शांततेत सुरळीत कसा पार पडला जाईल याबाबत आपण सर्वांना आवाहन केले। त्याचप्रमाणे ज्या सूचना वरिष्ठांकडून आलेल्या, शासनाकडून आलेल्या या त्यांना देण्यात आल्या, त्यातल्या महत्त्वाच्या काही सूचनांमध्ये मंडळाचा मंडप, मंडळाच्या कमानी या सर्व परवानगी घेऊन कोणताही अडथळा होणार नाही अशा पद्धतीने लावण्यात यावा। त्याचप्रमाणे मंडळाच्या ज्या देवीची स्थापना होते तर त्या देवीच्या स्थापनेमध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये याकरिता त्यातील लाईट व्यवस्था, त्याचप्रमाणे आपण दिवे लावतो, जो 9-10 दिवस कंटिन्यू दिवा चालतो, तर या दिव्यामध्ये अग्नी काही एखादी आग लागून काही दुर्घटना होऊ नये आणि त्याची जर अशी काही घटना घडली तर अशा घटनेमध्ये आपण कशा प्रकारे तात्काळ ते आटोक्यात आणू शकतो यासाठी तिथली स्वतःची त्यांची त्या अध्यक्षांना सांगून फायर ब्रिगेड यंत्रणा ही अद्ययावत असली पाहिजे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी CCTV कॅमेरे आपण लावावे असे त्यांना आवाहन करण्यात आले। त्याचप्रमाणे आपण जे रात्री जो वेळोवेळी कार्यक्रम घेतो ह्या कार्यक्रमामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम घ्यावेत, कार्यक्रमाची रूपरेषा पोलीस प्रशासनाला द्यावीत। त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये आपण महिला वर्ग भगिनी ह्या जास्त प्रमाणात असतात, त्यांची काळजी घेणं हे सर्वांचं आद्य कर्तव्य आहे। आदी देवी शक्तीची आपण उपासना करतो, तर या शक्तीमध्ये आपल्या कुठनं विघ्न येऊ नये याकरता आम्ही स्वतः पोलीस प्रशासनातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त लावत आहोत। त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी महिलांचा मार्ग, दर्शनाचा मार्ग आणि जास्त प्रमाणात ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण ज्या मार्गांवर काही मोठ्या हेवी व्हेकल, जड वाहतूक ही वळवण्यात येणार आहेत, त्यांना दुसरा पर्यायी मार्ग आपण त्यांना देणार आहोत। काही बोर्ड्स आम्ही ज्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत आणि त्याचप्रमाणे आव्हान पण आम्ही याद्वारे करण्यात येते की सर्वांच्या सहकार्याने ह्या संध्याकाळची वेळ जास्त महत्त्वाची असते, तर यावेळेस जड वाहतूक ज्या वळवलेली आहे त्या मार्गाने जावी। त्याचप्रमाणे गावातील ज्या ज्या ठिकाणी मोठे आपले मंदिर आहेत, देवीचे मंदिर आहेत, त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो, तर त्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे विघ्न येऊ नये याकरिता आम्ही नगर परिषद यांना विनंती केली की विनंती पत्र पण दिलेले आहेत आणि स्वतः आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत की आपण त्या मार्गावरचे स्ट्रीट लाईट पद जे दिवे आहेत ते रात्रीच्या वेळेस चालू राहिले पाहिजे। त्याचप्रमाणे रस्त्याचे काही दुरुस्ती असतील ताबडतोब करून घ्यावी, कुठल्या प्रकारचा खड्डा किंवा कुठे त्या ठिकाणी ठेवू नये आणि तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी ताबडतोब आपण आपले स्टॉप त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणची सुधारणा करण्यात यावी। त्याचप्रमाणे जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्याच्यावर CCTV कॅमेरे लावावेत, त्या कॅमेरा ज्या ज्या ठिकाणी लावलेले आहेत त्यांची सुधारणा करण्यात यावी, काही जे बंद स्थितीमध्ये आहे ते चालू करण्यात यावे। त्याचप्रमाणे विद्युत महामंडळाचे जे शहरी अभियंता आहेत त्यांना पण या मीटिंगला आमंत्रित करण्यात आलेलं होतं, त्यांना पण जे प्रश्न उपस्थित होतात तर त्याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली। 10 दिवसाच्या या नवरात्र उत्सवामध्ये शक्यतो रात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची लोड शेडिंग नको किंवा लाईट जाणार नाही याकरिता आपण काळजी घ्यावी। जर आपले कामकाजामध्ये काही व्यत्यय आला
तर आम्ही एक नवरात्र उत्सवाचा एक ग्रुप बनवलेला आहे की एखादा अचानक जर एखाद्या ठिकाणी जर अडचण आली तर ती सॉल्व्ह होण्यासाठी थोडा वेळ लागत असेल तर तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी त्या ग्रुपवर टाकल्या जाईल, सर्व लोकांना ती माहिती होईल या ठिकाणी असा प्रॉब्लेम झालेला आहे, अडचण आलेली आहे. त्याप्रमाणे सर्वांनी ती लाईट गेली तेवढ्या वेळापुरती तर जनरेटर प्रत्येक मंडळाने आपले ठेवावे आणि MSEBीनं पण आम्ही सांगितलं की लाईट जाणार नाही याची आपण व्यवस्था करावी. आपण आपले कर्मचारी स्टॉप त्या ठिकाणी ठेवावा, कोणत्या अनुचित प्रकार होणार नाही याबाबत आपण काळजी घ्यावी. पोलीस प्रशासनातर्फे सर्वांच्या सूचना आम्ही समजावून घेतल्या. त्याचप्रमाणे आमचे काही सूचना ज्या बॅनर्स बोर्ड्स कुठल्याही जाती धर्माचे दुखवणार नाहीत या प्रकारचे असावेत. त्याचप्रमाणे परवानगी घेऊनच बॅनर्स त्या ठिकाणी लावावेत. नवरात्रोत्सव शांततेत पार पडेल याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी याबद्दल त्यांना आम्ही आव्हान केलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुवर्ण संधी अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज. चला तर मग संधीचा सोनं करूया. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आत्ताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव. आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 02423 226923.